नमस्कार, मी राधिका रेडकर। नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तुमचं सगळ्यांचं आयुष्य सुखासमाधानाचं, आरोग्यपूर्ण आणि आनंदाचं जावं। आज ना सकाळी उठल्यानंतर मला एक इतकी जुनी आठवण आली, म्हटलं शेअर करावी, गंमत वाटेल तुम्हाला। तुम्हाला मी सांगितलंय की माझे मिस्टर आणि सासरे बेलापूर शुगर फॅक्टरी नावाच्या एका साखर कारखान्यामध्ये ते नोकरी करत होते। बेलापूर शुगर फॅक्टरीचा जो परिसर होता, म्हणजे जिथे सगळे वर्कर्स आणखीन ऑफिसर्स हे जिथे राहत होते, तो परिसर नितांत सुंदर होता। पूर्ण झाडीने वेढलेला, बंगले अतिशय सुंदर, मोठे मोठे प्रशस्त, मागे पुढे खूप जागा, आणि सगळे लोक ना, म्हणजे कुठे पॉलिटिक्स नव्हतं, कुठेही चढाओढ नव्हती, पाय खेचणं नव्हतं, काहीच नव्हतं। अतिशय सुंदर, शांत, जे आपण मनात आपल्याला वाटतं की असं आयुष्य असावं, तसं ते आयुष्य होतं आमचं सगळ्यांचं। पण काय सांगू का तुम्हाला की काही गोष्टींना खूप छान असल्या तर दृष्ट लागते असं म्हणू नये, पण काही राजकारणामुळे, काही निर्णयामुळे, आम्ही ज्या भागात राहत होते त्या भागातले बऱ्यापैकी काही धोरणामुळे सगळे जे खाजगी कारखाने होते, साखर कारखाने, ते बंद होऊ लागले। तसा तो आमचा कारखानासुद्धा बंद झाला। बंद झाल्यानंतर आपलं सगळं संसार घेऊन जे वर्कर्स होते ते असेच कुठे आपल्या मूळ गावामध्ये शेती करायला, किंवा कोणी मुंबईसारख्या मोठ्या शहरात, पुण्यासारख्या मोठ्या शहरात रोजगार बघायला हे निघून गेले। काही जण तिथेच थांबले, कारण त्यांना कुठे जायला होतं। त्या काळामध्ये कसं होतं, साहेब जरा लावून घ्या ना असं म्हटलं की तिथे नोकरी मिळायची, कुठेही असू दे ते, पण मिळायची नोकरी। तसं तिथे आजोबा लागला होता, तिथेच मुलगा, त्याचा मुलगा, म्हणजे वडील आणि नातू, अशा 3-3 पिढ्या त्या कारखान्यामध्ये या कामाला होत्या। त्यामुळे काही जणांना तर आपलं गावही आठवत नव्हतं, पण लोक निघून गेले। जे लोक राहिले होते ना, त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीच हे नव्हतं। मग ते जवळपास कुठे कुणाच्या शेतावर राब, कसं मिळेल तसं, जे काही कारखान्यातून पैसे मिळालेले होते त्याच्यावर कसं। पुढे पुढे काय व्हायला लागलं की ते साधं त्यांना गॅस तरचा प्रश्नच नाही, पण लाकडं त्यांच्या चुलीला मिळणं, तेव्हा त्यांनी मग जवळपासची झाडं तोडली। इतकंच नाही तर जे मोठे घरं होती त्यांची फाटकं ओढून नेली असं। तर काय झालं होतं की आम्हाला खूप असं वाटत होतं की जिथे या मुलांना वाटत होतं आपलं लहानपण जिथे गेलेलं आहे, आपण इतक्या आनंदात राहिलो, तिथे आपण जाऊन बघून येऊया। आणि त्यामुळे मी, माझा नवरा, मुलगी, अशा आम्ही गाडीने तिथे गेलो। हरिगाव त्या गावाचं नाव। जशी गाडी निघाली, फॅक्टरीच्या परिसराच्या जवळ यायला लागली, तसं तसं सगळं छानच दिसायला लागलं। म्हणजे जसं वळल्याबरोबर एका ठिकाणी कॉलनी झाली होती, त्यांच्या ह्याच्यात फुलं पानं सगळी होती, आणि चक्क दुसऱ्या बाजूला मोर दिसले 4-5। अरे वा, म्हटलं काय लोक उगीच सांगतात, कारण आम्ही निघताना ना आम्हाला सगळ्यांनी जाऊ नका हो, तुम्हाला खूप वाईट वाटेल, अगदी तुम्हाला कशाला आपण आलो असं वाटेल। तर ते म्हटलं उगीच सांगतात लोक, पराचा कावळा करतात असं म्हणून आम्ही पुढे निघालो की आता छान दिसलं। आणखीन वळणावर एक ठराविक 5 खोल्या नावाची एक होत्या, 5 खोल्या होत्या, तिथे कामगार राहत होते। तिथे बघितलं तर बॉम्बस्फोटामध्ये जशी ती उद्ध्वस्त व्हावी तसं सगळं, छप्पर नाही, काही नाही, नुसत्या भिंती उभ्या राहिल्या। तर आम्ही गेलो होतो त्याला, तेव्हासुद्धा फॅक्टरी बंद होऊन जवळजवळ 15-20 वर्ष झालेली होती। तर तिथे सगळं ते तसं सगळं म्हटल्यानंतरच पहिला आम्हाला धक्का बसला, आणि पुढे गेलो आम्ही। पुढे गेल्यानंतर खरोखर लोकांनी सांगितलं होतं तसंच झालं की कशाला आलो आपण। जे आमचं घर पाना फुलांनी बहरलेलं होतं, झाडांनी, आंब्याची झाडं, चिकूची झाडं, माड, आवळ्याचं, सीताफळ, रामफळ, असे संपूर्ण बहरलेलं, गुलाबाची फुलं, जाई जुई, चमेली, मोगरा,
अबोली अशा फुलांनी डवरलेलं जी आमची बाग होती ती उद्ध्वस्त झालेली होती. तिथे कंपाऊंडसुद्धा नव्हतं, फाटक नव्हतं, याच्या खिडक्या कशा म्हणजे तावदानं फुटलेली असे आणि खाली धूळ सगळी साठलेली. आम्हाला इतकं वाईट वाटलं ना की काय हे झालेलं, काय वैभव होतं, आणखीन काय हे झालेलं आहे म्हणून. आम्ही पुढे त्या बाहेरच्याच दाराला डोळे लावून बघत होतो की आतलं काही दिसतंय का, तर धूळ आणखीन जळमटाशिवाय काहीही नव्हतं. आता हे तुम्हाला वाटेल हे का सांगतायत या की नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि हे असं का वाईट सांगतायत. तर पुढे ऐकावं की हा जो अनुभव आला ना दुसरा, तो तुम्हाला खरोखरच तुमच्या मनाला आनंद देईल आणि विस्मयकारक होता तो अनुभव. आम्ही सगळं बघितलं, फिरलो सगळं आणि गोल फेऱ्या मारल्या आणि तिथे नमस्कार केला आणि परत निघालो. आल्यानंतर मुलगा त्यावेळेला माझा अमेरिकेत होता, त्याला सांगितलं की अरे असं असं आम्ही गेलेलो होतो आणि फार विषण्ण होता आम्हाला तिथे वाटत होतं, खूपच हे झालेलं होतं म्हणून. तर तो म्हणाला की आई केव्हा गेला होतात गं तुम्ही. तर म्हटलं अरे दुपारी 4-4:30 वाजता आम्ही गेलेलो होतो. तर आई तुला माहिती आहे त्यावेळी मी झोपेत होतो, तर मला 4 वाजता पहाटे असं स्वप्न पडलं की आपल्या शेजारच्या घरामध्ये, जेही आमचे दोन्ही बंगले आमचेच होते ते, त्या घरामध्ये मी आणि बाबा उभे आहोत म्हणून. मला ह्या गोष्टीचं इतकं आश्चर्य वाटलं की कसं असतं ना माणसाचं, एखादी गोष्ट आपल्या मनाला खूप भिडलेली असली, नाहीतर तो मुलगा अमेरिकेत, तोच त्याची रात्रीची वेळ, आम्ही दुपारच्या वेळेमध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये तिथे गेलेलो असताना पहाटे 4 वाजता त्याला हे स्वप्न का बरं पडावं. तर हा जो अनुभव मला आज सकाळी का कोणीजणी आठवला. आणखीन असं वाटलं की हे कोणाला तरी सांगावं. किती मन आपलं वेगळं असतं ना, म्हणजे आपल्या मनात काय चाललेलं असतं तेही आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा, तुम्हाला शुभेच्छाही द्याव्यात. आणखीन हा जो माझ्या मनाला विस्मयकारक आणखीन अनाकलनीय जो अनुभव आला ना, तो तुमच्याबरोबर शेअर करावा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.